प्रस्तुत करीत आहोत विचारवंतांच्या लेखणीतून आंबेडकर या उपक्रमांतर्गत थोर साक्षेपी विचारवंत प्राध्यापक स.ह. देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम प्रश्न. अभिवाचन, संकल्पना आणि निर्मिती भूषण देशपांडे, अकोला. प्रथम पाहूया डॉक्टर आंबेडकरांच्या प्रारंभिक लेखनातून व्यक्त झालेला मुस्लिम प्रश्न. 1927 ते 1929 या काळात डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पत्र चालविले होते. अस्पृश्योन्नतीच्या चळवळीच्या या प्रारंभीच्या काळातही त्यांचे मुस्लिम प्रश्नाकडे कसे जागरूक लक्ष होते याचे प्रतिबिंब या पत्रातील त्यांच्या लेखांमध्ये पडलेले आहे. मुस्लिम समाजातील अंतर्गत अन्याय व दुष्ट रूढी जशा त्यांना दिसत होत्या तशीच मुसलमानांकडून हिंदुस्थानाला व हिंदू समाजाला असलेल्या धोक्याची जाणीवही त्यांना अस्वस्थ करीत होती. ज्या रूढीमुळे आंबेडकरांच्या मनाला विशेष यातना होत होत्या ती म्हणजे गोषा किंवा पडदा पद्धती. त्याबद्दल लिहिताना सर शंकर नायर यांनी स्त्रीवर्गास जो बोध केला तो आंबेडकरांनी 15 जुलै 1927च्या अंकात मान्यतापूर्वक उद्धृत केला आहे. तो बोध पुढील प्रमाणे: मुसलमान समाजात गोषा पद्धतीमुळे स्त्री पुरुषांमध्ये स्नेहभावाचे पाणी इतके दुभंग झाले आहे की आईला मुलाचे व बहिणीला भावाचे तोंड पाहणे अशक्य जाते. हिंदू लोकांपेक्षा मुसलमान लोकात स्त्रियांविषयी अगदी हलक्या प्रतीच्या मनोभावना वास करीत असतात. ही गोष्ट सर्वांच्या अनुभवाची आहे. आता मुसलमान लोकातच स्त्रियांविषयी अनुदार बुद्धी विशेष प्रमाणात जागृत असावी व हिंदूंमध्ये ती नसावी याचे कारण शोधून पाहिले असता असे दिसून येईल की मुसलमान लोकात हिंदूं इतका स्त्री पुरुषांचा मिलाफही नाही. तसा जर तो मिलाफ असता तर त्यांच्यात असल्या हलक्या प्रतीच्या भावना जागृत झाल्याच नसत्या. मुसलमान समाजाचे हिंदुस्थानावर प्रेम नाही, तो समाज या देशाशी एकरूप होणारा नाही, हे सत्य डॉक्टर आंबेडकरांना त्याच काळात उमगलेले होते. हिंदू व मुसलमान या दोन वेगळ्या संस्कृती आहेत, ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत, हा सिद्धांत पुढे त्यांनी पाकिस्तान ऑर दी पार्टिशन ऑफ इंडिया या 1940च्या ग्रंथात विस्ताराने मांडला. पण तो त्यांच्या प्रारंभिक लेखन काळात जन्माला आलेला दिसून येतो. 20 मे 1927च्या अग्रलेखात ते म्हणतात, चालू असलेला वाद हा स्वराज्याचा वाद नसून हिंदू मुसलमानांच्या संस्कृतींचा संग्राम आहे. तसेच 18 जानेवारी 1929च्या अग्रलेखात ते म्हणतात, या देशात हिंदू आणि मुसलमान हे दोन समाज नव्हे तर दोन राष्ट्रे नांदत आहेत. सिंध प्रांताची मुंबई इलाख्यापासून फारकत करण्याच्या नेहरू कमिटीच्या शिफारशीवर टीका करताना देशाला मुसलमानांपासून उद्भवत असलेल्या धोक्याची डॉक्टर आंबेडकरांनी विस्ताराने चर्चा केली आहे. ते लिहितात, नेहरू कमिटीने जी योजना सादर केलेली आहे ती योजना मूळची मुसलमान लोकांची आहे, नेहरू कमिटीची नव्हे. हे पुष्कळशा लोकांच्या ध्यानात आलेले दिसत नाही. पंजाबात सायमन कमिशनची जी बैठक झाली त्या बैठकीत मुसलमान पुढाऱ्यांची जी साक्ष झाली त्या साक्षीत त्यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण केलेले आहे. ते स्पष्टीकरण असे की हल्लीच्या प्रांतरचनेत फक्त बंगाल व पंजाब या दोन प्रांतातच मुसलमान हिंदूंपेक्षा संख्येने अधिक आहेत. सिंध, बलुचिस्तान व वायव्य सरहद्द प्रांत हे वेगळे व स्वतंत्र करण्यात आले म्हणजे हिंदुस्थानात जे एकंदर 9-10 प्रांत आहेत त्यापैकी 5 प्रांतात मुसलमानांचे प्राबल्य होईल. अशी प्रांतरचना झाली असता ज्या प्रांतात मुसलमान अल्पसंख्याक आहेत त्या प्रांतातील हिंदूंनी जरी मुसलमानांचा छळ केला तर ज्या प्रांतात हिंदूंची संख्या कमी आहे
त्या प्रांतातील मुसलमान लोक त्यांना छळावयास लागतील. अर्थात हिंदू स्वप्रांतात देखील मुसलमानांचा छळ करणार नाहीत असे आंबेडकरांनी पुढे म्हटलेच आहे. यातले ध्वनित असे की छळ होणार तो फक्त हिंदूंचा. मुस्लिम अल्पसंख्य प्रांतात मुसलमानांना जे हक्क नेहरू कमिटीने दिले आहेत ते हक्क हिंदू अल्पसंख्य प्रांतात हिंदूंना दिलेले नाहीत. यावर टीका करताना आंबेडकर म्हणतात की हिंदूंच्या हितसंबंधांच्या बाबतीत नेहरू कमिटीने बेपर्वाई केली आहे. शेष अधिकार प्रांतांना असावेत असा मुसलमानांचा आग्रह नेहरू कमिटीने मान्य केला. ह्याबद्दल ते म्हणतात की नेहरू कमिटीने ती मागणी मान्य करून हिंदू समाजाचे मोठेच अनहित केले आहे असे आम्ही म्हणतो. संभाव्य मुसलमानी संकटाचे आंबेडकरांनी जे विदारक चित्र काढले आहे त्यातली दूरदृष्टी विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. समजा भारताला स्वातंत्र्य मिळाले तर ते राखता येईल की नाही असा प्रश्न विचारून ते म्हणतात की जो कोणी आशिया खंडाच्या नकाशाकडे पाहिल त्याला कळून येईल की हा देश कसा बेचकळीत सापडला आहे. एका बाजूने चीन व जपान या भिन्न संस्कृतींच्या राष्ट्रांचे वेष्टण पडले आहे, तर दुसऱ्या बाजूने टर्की, पर्शिया आणि अफगाणिस्तान या 3 मुसलमान राष्ट्रांचे वेष्टण पडले आहे. या दोहोंच्या माऱ्यात सापडलेल्या या देशाला फार जपून वागले पाहिजे असे आम्हास वाटते. स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानवर टर्की, पर्शिया किंवा अफगाणिस्तान या 3 मुसलमान राष्ट्रांपैकी कोणी एकाने जर मारा केला तर त्या प्रसंगी सर्व लोक एकजुटीने तोंड देतील याची खात्री कोणी देईल काय? आम्हास तरी देता येत नाही. या देशात हिंदू आणि मुसलमान हे 2 समाज नव्हे तर ही 2 राष्ट्रे नांदत आहेत. हिंदी मुसलमान लोकांचा ओढा मुसलमान संस्कृतीच्या राष्ट्रांकडे असणे अगदी साहजिक आहे. हा ओढा इतका बेसुमार बळावला आहे की मुसलमानी संस्कृतीचा प्रचार करून मुसलमानी राष्ट्रांचा संघ तयार करणे व होतील तितके काफीर देश त्याच्या अंमलाखाली आणणे हे मुसलमानांचे ध्येय होऊन बसले आहे. या विचारांनी पछाडल्यामुळे पाय हिंदुस्थानात असले तरी त्यांचे डोळे तुर्कस्थानकडे अगर अफगाणिस्तानकडे लागलेले आहेत. हिंदुस्थान देश हा आपला आहे याबद्दल ज्यांना अभिमान नाही व त्यातील निकटवर्ती हिंदू बांधवांविषयी ज्यांना बिलकुल आपलेपणा नाही असे मुसलमान लोक मुसलमानी परचक्रापासून हिंदुस्थानचे संरक्षण करण्यास सिद्ध होतील असे धरून चालणे धोक्याचे आहे असे आम्हास वाटते. याच संदर्भात मुसलमानी प्रांत हे भारताच्या सीमेवर आहेत ही वस्तुस्थिती आंबेडकर मुद्दाम लक्षात आणून देतात. ते म्हणतात की सगळे मुसलमानी प्रांत हिंदुस्थानच्या अगदी सरहद्दीवर आहेत. विंध्य पर्वतापर्यंत सारी धरित्री मुसलमानमय आहे. मुसलमान लोक हे स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानचे द्वारपाल आहेत. शत्रूंना त्यांनी अडवून धरले तर ठीक, पण जर का त्यांनी शत्रूला सहाय्य केले नव्हे तटस्थ राहिले तर अर्धे मकान गाठीपर्यंत शत्रूला कोणीच शह देऊ शकणार नाही. घरच्याच सहाय्याने आलेला शत्रू घर करून राहणार, त्याला बाहेर घालविणे अशक्य आहे. याची जाणीव सर्व हिंदूंनी ठेवणे अवश्य आहे. आंबेडकर म्हणतात, नेहरू कमिटीच्या योजनेला जो आम्ही विरोध केला आहे तो त्या कमिटीने अस्पृश्यांची पायमल्ली केली आहे म्हणून नव्हे, तर तिच्यात हिंदूंना धोका तसेच हिंदुस्थानवर अरिष्ट आहे म्हणून आम्ही विरोध केला आहे. हा धोका दाखवणे हे आपले महान राष्ट्रीय कर्तव्य आहे असे आंबेडकरांना वाटते. ते पुढे म्हणतात, या अग्रलेखातील स्पष्टोक्ती पाहून काही लोक आम्हास दूषण देतील. व्यवहारात काही प्रसंगी सत्य लपवून ठेवणे फायदेशीर असते. उलट पक्षी काही प्रसंगी सत्य उघडकीस न आणणे यासारखे मोठे पातक नसते. आजचा हा प्रसंग दुसऱ्या प्रकारचा असल्याकारणाने
इतकी स्पष्टोक्ती करणे आम्हास भाग पडले आहे. शिवाय जेथे भीक आलेली पुरवली पण भीड मोडू नये अशी वृत्ती सर्वत्र धारण करण्यात आली आहे, तिथे कोणीतरी निर्भीडता स्वीकारून जे खरे असेल ते जनतेपुढे मांडले पाहिजे. आता पाहूया डॉक्टर आंबेडकरांच्या पाकिस्तान या ग्रंथात स्पष्ट झालेला मुस्लिम प्रश्न. पाकिस्तान और दी पार्टिशन ऑफ इंडिया या 1940च्या ग्रंथात मुस्लिम प्रश्नाची चर्चा डॉक्टर आंबेडकरांनी खूपच विस्ताराने केली आहे. तत्कालीन मुस्लिम प्रश्नावर मुसलमानांना पाकिस्तान देऊन टाकणे ही एकच तोड आहे अशा प्रतिपादनासाठी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या अनुषंगाने मुस्लिम प्रश्नाची सर्वांगीण चर्चा आंबेडकरांनी केली आहे. महम्मद बिन कासिम, गझनीचा महम्मद, महम्मद घोरी, चेंगीज खान, तैमूर, बाबर, नादिर शहा आणि अहमद शहा अब्दाली ह्या सर्व आक्रमणांचा थोडक्यात इतिहास देऊन आंबेडकर असे सांगतात की या स्वाऱ्यांमागचा हेतू केवळ लुटालूट हा नव्हता, तर हिंदूंची मूर्तीपूजा आणि अनेकेश्वर उपासना ह्यांचा नाश करून इस्लामची प्रस्थापना करणे असाही होता. मुस्लिम आक्रमणांची आर्थिक मीमांसा ही एकांगी आहे हेच आंबेडकरांच्या या विवेचनातून सूचित होते. प्रारंभीचे आक्रमक मंदिरे फोडणे, लुटालूट करणे, काफरांना गुलाम म्हणून पकडणे आणि त्यांची कत्तल करणे एवढ्याच गोष्टी सर्वसाधारणपणे करीत. उदाहरणार्थ कुतुबुद्दीनाने 1202 साली कलिंजर घेताना 50,000 हिंदूंना गुलाम केले होते. मात्र जसजशी मुस्लिम सत्ता स्थिरावू लागली तसतसा हिंदूंना मुसलमान करण्याकडे त्यांचा कल अधिकाधिक वळू लागला. पण धर्मांतराबरोबरच जे धर्म न बदलता हिंदू राहिले त्यांच्यावर अगणित अन्याय करणे हेही मुस्लिम राजवटीचे जवळजवळ कायमचे लक्षण राहिले. त्यातील प्रमुख म्हणजे जिझिया हा कर. देशाच्या निरनिराळ्या भागात सुलतान, सम्राट, राजे या सर्वांच्या प्रदेशात हा कर हिंदूंना लागू होता. तो अगदी नेमाने वसूल केला जात असे नाही. कधीकधी तो नुसता तत्वतः कागदावर अस्तित्वात होता, कारण तो वसूल करणे न करणे राजाच्या सामर्थ्यावर अवलंबून होते. मात्र सर्व मोगल साम्राज्यात तो अखेरीस रद्द झाला. तो अकबर या विवेकी राजाच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षात म्हणजे 1565 साली. त्यापूर्वीच्या 800हून अधिक वर्षांच्या काळात मुस्लिम राजकीय धोरणाचा एक मूलभूत भाग म्हणून जिझियाला मान्यता देण्यात आली होती असे टायटस या इतिहास लेखकाचे म्हणणे आंबेडकरांनी उद्धृत केले आहे. जमीन कराविषयी स्टॅनले लेनपूल या इतिहासकाराचा आधार घेऊन आंबेडकर असे सांगतात की शेतकऱ्याला, मग तो श्रीमंत असो की गरीब, आपल्या उत्पन्नाचा निम्मा भाग कराच्या रूपाने द्यावा लागत असे. हा कर वसूल करताना अनन्वित अत्याचार केले जात. हिंदूंनी घोड्यावर बसू नये, हाती शस्त्र धरू नये, चांगले कपडे घालू नयेत, पान खाऊ नये असेही नियम करण्यात आले होते. आंबेडकर असेही दाखवून देतात की या घटना घडत त्या काही विशिष्ट राज्यकर्त्यांच्या लहरीमुळे किंवा तात्पुरत्या नैतिक च्युतीमुळे घडत नसत, तर इस्लामचा धार्मिक कायदाच तसा होता. पाकिस्तान ग्रंथाच्या 7व्या प्रकरणात अलीकडच्या काळातील हिंदू मुसलमान संबंधांचा आंबेडकरांनी विचार केला आहे. हे संबंध कशा प्रकारचे होते हे दाखवणाऱ्या प्रमुख घटना म्हणजे हिंदू मुस्लिम दंगे. सरकारी अहवालाच्या आधारे 1920 पासून 1940 पर्यंतच्या भारतभरच्या हिंदू मुसलमान दंग्यांचा संक्षिप्त इतिहास हा सर्व मोठ्या दंग्यांचा तपशील देऊन आंबेडकरांनी सादर केला आहे. तो सर्व येथे देण्याचे कारण नाही. 1929 फेब्रुवारीपासून 1938 एप्रिलपर्यंत एकट्या मुंबईत जे दंगे झाले त्यांचा आंबेडकरांनी दिलेला सारांश पुरेसा आहे.
या 9 वर्षे 2 महिन्यांच्या काळात एकूण 210 दिवस हिंदू आणि मुसलमान यांचे रक्तपाती युद्ध झाले. 550 लोक प्राणास मुकले आणि 4,500 जखमी झाले. जाळपोळ आणि लुटालूट यामधून झालेले मालमत्तेचे नुकसान वेगळेच. देशातल्या एकूण दंग्यांचा परामर्श घेताना आंबेडकर म्हणतात, हा 20 वर्षाचा इतिहास म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांच्या यादवी युद्धाचा इतिहास आहे असे म्हणण्यात फारशी अतिशयोक्ती नाही. या यादवी युद्धात कधीकधी खंड पडत होता हे खरे, पण त्या शांततेच्या काळातही दोन्ही बाजू शस्त्रसज्ज असत. या दंग्यांमध्ये कत्तल, लुटालूट, पावित्र्यभंग आणि विध्वंस असा प्रत्येक प्रकारचा अत्याचार हिंदू मुसलमानांविरुद्ध आणि मुसलमान हिंदूंविरुद्ध, कदाचित जास्त करून मुसलमानच हिंदूंविरुद्ध करीत होते असा त्यांचा निष्कर्ष आहे. एका दंग्यात हिंदूंच्या घरांना आगी लावून हिंदू पुरुष, स्त्रिया व मुले जिवंत जळत असताना पाहत राहण्याचा आनंद मुसलमान प्रेक्षक कसा लुटीत होते याचे वर्णन आंबेडकरांनी केले आहे. 1922 ते 1927 या मुदतीत बंगालमध्ये एकूण 568 स्त्रियांचे अपहरण झाले. त्यापैकी 101 अविवाहित आणि 467 विवाहित होत्या. 101 अपहृत अविवाहित स्त्रियांपैकी 64 हिंदू आणि 29 मुसलमान होत्या. 467 विवाहितांपैकी 331 हिंदू व 122 मुसलमान होत्या. इतर स्त्रिया इतर धर्मांच्या होत्या. ज्यांची नोंद झाली आहे अशी प्रकरणे एकूण प्रकरणांच्या फक्त 10% असतात, हेही निदर्शनास आणून देण्यास आंबेडकर चुकत नाहीत. मुसलमानांना खुश करण्याच्या काँग्रेस आणि गांधीजी यांच्या प्रयत्नांचाही आंबेडकरांनी आढावा घेतला आहे. तुष्टीकरणाची ही कथा बहुपरिचित असल्यामुळे तिची पुनरुक्ती करण्याचे कारण नाही. गांधीजींचा मुस्लिम अनुनय इतका थराला पोचला होता की अफगाणिस्तानच्या अमीराने ब्रिटिशांचा पराभव करून हिंदुस्थानावर अंमल प्रस्थापित केला तरी ते त्यांना चालणार होते. त्यावर आंबेडकरांचे भाष्य असे की हिंदू मुसलमान ऐक्यासाठी कोणताही शहाणा माणूस इतक्या टोकापर्यंत जाईल काय? पण श्री गांधींचे हिंदू मुसलमान ऐक्यावर इतके मन जडलेले होते की या वेडपट उपक्रमातून आपण काय साधित आहोत याचा विचार करण्याचेच त्यांना भान उरलेले नव्हते. अत्याचारी मोपल्यांचे गांधीजींनी शूर, देवभीरू असे वर्णन केले. एकाही मुस्लिम पुढाऱ्याने मोपल्यांचा निषेध केला नाही. या तक्रारीवर गांधीजींनी उत्तर दिले की केवळ शाब्दिक निषेध केला नाही याचा अर्थ मुसलमान आपले मित्र नाहीत असा होत नाही. श्रद्धानंदांचा खून 1926 साली झाल्यानंतर आणि त्यानंतर झालेले लाला नानकचंद, राजपाल, नाथुराम शर्मा, खन्ना यांचे खून या सर्व घटनांचा गांधीजींनी एका शब्दानेही निषेध केला नाही. मुस्लिम मानस. मुसलमानांच्या राजकीय वर्तनाचे रहस्य उलगडून दाखविण्यासाठी आंबेडकर त्यांच्या मनोरचनेचे विश्लेषण करतात. ही मनोरचना प्रामुख्याने मुसलमानांच्या धर्मातून उत्पन्न झालेली आहे. इस्लामची धर्माज्ञा हे अंतिम सत्य आहे अशी मुसलमानांची धारणा आहे. आपण इस्लामचे अनुयायी असल्यामुळे पूर्णत्वाला पोचलो आहोत, आता आपल्यात सुधारणा व्हायला जागा नाही असे त्यांना वाटत असते. शिवाय हा धर्म सर्व जगालाच कोणत्याही देशकाल परिस्थितीत कल्याणकारक आहे अशी त्यांची श्रद्धा असते. इस्लाम धर्म जगाची विभागणी दारुल इस्लाम म्हणजे इस्लामची भूमी आणि दारुल हरब म्हणजे शत्रुभूमी अशी करतो. ज्या देशात मुसलमान राज्यकर्ते नाहीत तो शत्रुदेश. अशा देशात राहणाऱ्या मुसलमानांपुढे धर्माने 2 पर्याय ठेवलेले आहेत. एक, तो देश सोडून जाणे म्हणजे हिजरत. खिलाफत चळवळीच्या काळात
इंग्रजांच्या अधिपत्याखालील हिंदुस्थान ही शत्रुभूमी आहे असे समजून अनेक मुसलमान अफगाणिस्तानला निघून गेले होते. दुसरा पर्याय म्हणजे धर्मयुद्ध किंवा जिहाद. या धर्माज्ञेचा अर्थ असा आहे की प्रत्येक मुसलमान राज्यकर्त्याने आपल्या धर्माचा प्रसार करून शक्य तेवढे जग इस्लाममय केले पाहिजे. ते त्यांचे कर्तव्य आहे. 1857चे बंड हा आंबेडकरांच्या मते दारुल हरबचे दारुल इस्लाममध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न होता. मुस्लिम धर्मश्रद्धेचा भारताच्या राष्ट्रवादाशी असलेला संबंध आंबेडकर नेमकेपणाने दाखवून देतात. तो असा की इस्लामला प्रादेशिक निष्ठा मान्य नाहीत. मुसलमानांची निष्ठा जागतिक मुस्लिम समाजावर असली पाहिजे. पॅन इस्लामिझमचा हाच आधार आहे. ह्याचाच अर्थ असा की मुसलमान कोणत्याही प्रादेशिक राष्ट्राचा अभिमान धरू शकत नाही. म्हणूनच प्रत्येक भारतीय मुसलमान आपण प्रथम मुसलमान आणि नंतर भारतीय आहोत असे म्हणतो. त्याच्या निष्ठा देशबाह्य असतात आणि देशाबाहेरच्या मुस्लिम राष्ट्राचे सहाय्य घेऊन भारतावर इस्लामचे वर्चस्व स्थापन करण्याला त्याची तयारी असते. ॲनी बेझंट, लाला लजपतराय, रवींद्रनाथ टागोर ह्या सर्वांना अशी भीती वाटत होती हे आंबेडकर दाखवितात. या प्रवृत्तीचा दुसरा आविष्कार म्हणजे देशाचे कायदे न जुमानणे. ज्या देशात मुस्लिम राज्य नाही तेथे इस्लामचा कायदा आणि देशाचा कायदा यात संघर्ष उत्पन्न झाला तर इस्लामचा कायदाच वरचढ ठरला पाहिजे. देशाचा कायदा झुगारून इस्लामचा कायदा मानणे हे मुसलमान समर्थनीय मानतात. थोडक्यात धर्मनिष्ठ मुसलमान राष्ट्रीय असू शकत नाही असा आंबेडकरांच्या विवेचनाचा अभिप्राय आहे. मुसलमानांच्या मनोरचनेचा दुसरा विशेष म्हणजे आपण जेते आहोत अशी त्यांची भावना. ही भावना मुसलमान पुढाऱ्यांनी वेळोवेळी कशी व्यक्त केली आहे हे आंबेडकर दाखवितात. 1928 मध्ये ख्वाजा हसन निजामी यांनी उद्गार काढले की रक्तरंजित लढाया करून मुसलमानांनी हिंदुस्थान जिंकला आणि ब्रिटिशांनी तो त्यांच्याकडून घेतला. मुसलमानांनी हिंदुस्थानावर शेकडो वर्षे राज्य केले आहे आणि म्हणून हिंदुस्थानावर सत्ता गाजविण्याचा त्यांना परंपरागत हक्क आहे. राज्य करण्याची कसली पात्रता हिंदूंमध्ये आहे? मुसलमानांनीच सत्ता गाजवली आहे आणि मुसलमानच ती गाजवतील. हिंदूंविषयी बोलताना ही जी उद्दाम भाषा वापरली जाते तिच्या मागे एक विशेष कारण आहे. त्याचे विश्लेषण आंबेडकरांनी केलेले नाही, पण याबाबतची वस्तुस्थिती आंबेडकरांच्या लक्षात आली होती असे म्हणता येते. ती म्हणजे मुसलमानांना सर्वात अधिक चीड जर कोणाविषयी वाटत असेल तर ती हिंदूंविषयी. हिंदू हे आपले मुख्य शत्रू आहेत. आपले खरे युद्ध हे इंग्रजांशी नसून हिंदूंशी आहे. हिंदूंचा शक्तिपात आपण घडवून आणला नाही तर ते आपणालाच काय सर्व जगाला गिळून टाकतील अशा स्वरूपाची मुसलमान पुढाऱ्यांची अनेक विधाने आंबेडकरांनी उद्धृत केली आहेत. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय मुसलमानांमध्ये धार्मिक आणि सामाजिक सुधारणेच्या चळवळींचा अभाव. धार्मिक आणि सामाजिक रूढींच्या संदर्भात मुसलमानांची स्थिती हिंदूंपेक्षाही वाईट आहे असे आंबेडकरांचे मत आहे. बालविवाह, जातीभेद, अस्पृश्यता हे सर्व दोष मुस्लिम समाजात आहेत. त्यांच्या समाजातली सर्वात दुष्ट पद्धत म्हणजे पडदा. पडद्यासारखी घृणास्पद चाल दुसरी कोणतीही नाही असे सांगून आंबेडकर म्हणतात की पडद्यामुळे रक्तक्षय, क्षय, दंतरोग इत्यादींचा मुस्लिम स्त्रियांवर हल्ला होतो. त्यांच्या पाठी वाकतात, हाडे वर येतात, हातपाय वाकडे होतात, बरगड्या, सांधे आणि जवळजवळ सर्व हाडे दुखतात. अनेक स्त्रियांना धाप लागते. बाळंतपणात अनेक स्त्रिया अकाली मृत्युमुखी पडतात.
पडद्याचे हे शारीरिक परिणाम दाखविल्यावर आंबेडकर त्याचे मानसिक परिणाम सांगतात. ते म्हणतात की पडद्यामुळे मानसिक आणि नैतिक पोषणापासून मुस्लिम स्त्रिया वंचित राहतात. बाहेरच्या जगापासून पूर्ण तुटल्यामुळे क्षुद्र कौटुंबिक कलहांमध्येच त्या रस घेतात आणि परिणामी त्यांचा दृष्टिकोन संकुचित राहतो. पुरुषांमध्ये निर्माण होणाऱ्या विकृतींचे पूर्वी बहिष्कृत भारतात केलेले वर्णनच त्यांनी पुन्हा केले आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ते सांगतात ती अशी की पडद्यामुळे हिंदू आणि मुसलमान कुटुंबे एकमेकांजवळ येऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यात सामाजिक पातळीवर अभिसरण होत नाही. हिंदूंमधल्याही काही जातींमध्ये काही ठिकाणी पडद्याची पद्धत दिसून येते हे खरे, पण मुसलमानांमध्ये पडदा पद्धतीला जसे धार्मिक पावित्र्य आहे तसे हिंदूंमध्ये नाही असा फरक ते दाखवितात. तलाक म्हणजे घटस्फोट, वारसा हक्क इत्यादींची चर्चा करून आंबेडकर असा निष्कर्ष काढतात की मुस्लिम स्त्री म्हणजे जगातला सर्वात असहाय्य जीव आहे. अशी सामाजिक स्थिती मुस्लिम समाजात सर्वत्र असताना त्यांच्यात धर्मसुधारणेची चळवळ का होऊ नये याची मीमांसा आंबेडकर करतात आणि मुस्लिम मनोवृत्तीवर आणखी एका वेगळ्या रीतीने प्रकाश पाडतात. मुसलमानांची धर्मनिष्ठा आणि पारंपरिकता हे एक कारण अर्थातच या परिस्थितीमागे आहे, पण त्याहून महत्त्वाचे कारण म्हणजे अल्पसंख्याक गंड अर्थात मायनॉरिटी कॉम्प्लेक्स हे आहे असे आंबेडकरांचे मत आहे. हे शब्द आंबेडकरांनी वापरलेले नाहीत, पण त्यांच्या प्रतिपादनाचा आशय बहुंशी हाच आहे. आंबेडकर म्हणतात भारतात मुसलमानांचे जे विशिष्ट स्थान आहे त्यात ह्या परिवर्तन विरोधी प्रवृत्तींचे मूळ आहे. मुसलमानाभोवतीचा सामाजिक परिसर प्रामुख्याने हिंदू आहे. हा परिसर त्याच्यावर शांतपणे पण निश्चितपणे आपला असर टाकीत आहे. मुसलमानाला असे वाटते की हा असर त्याचे मुसलमानत्व नष्ट करीत आहे. मुसलमानत्वापासून हळूहळू भ्रष्ट होण्याच्या प्रक्रियेला बांध घालण्यासाठी तो जे काय इस्लामी आहे ते टिकवून ठेवण्याचा आग्रह धरीत आहे. ते त्याच्या समाजाला उपकारक असो किंवा अपकारक असो त्याची त्याला पर्वा नाही. दुसरे असे की मुसलमानांच्या भोवतालचे राजकीय वातावरणही प्रामुख्याने हिंदूच आहे. त्यांना असे वाटते की त्यांना खाली दडपण्यात येईल आणि या राजकीय दडपणामुळे मुस्लिम समाज एक पददलित वर्ग अर्थात डिप्रेस्ड क्लास बनून राहील. म्हणून त्यांच्या सर्व शक्तींचा व्यय हा जागा आणि पदाधिकार या बाबतीत हिंदूंशी कायमचा संघर्ष चालू ठेवण्यात होत आहे आणि परिणामी सामाजिक सुधारणांबद्दल विचार करण्यास त्यांना वेळ नाही. या परिस्थितीचा परिणाम आंबेडकरांनी अत्यंत मार्मिकपणे व्यक्त केला आहे. एक वेगळा समाजगट म्हणून आपली अस्मिता टिकवणे हे मुसलमानांचे सर्वश्रेष्ठ ध्येय बनल्यामुळे त्यांच्यात खऱ्या अर्थाने राजकीय विचार निर्माण होत नाही. मुसलमानांना मुस्लिम अस्मितेचे राजकारण सोडून इतर राजकारणात आस्था नसते आणि त्यांच्या वैचारिक क्षेत्रात ऐहिक संकल्पनांना म्हणजेच सेक्युलर कॅटेगरीजना स्थान मिळत नाही. भांडवलदार मजूर, जमीन मालक कुळ, श्रीमंत गरीब असे भेद त्यांच्या विचारविश्वात प्रवेश करीत नाहीत, कारण ते केल्यामुळे मुसलमानांच्या एकसंधतेला आणि हिंदूंविरुद्ध निर्माण करावयाच्या सलग फळीला तडा जातो. मुसलमान जेव्हा राजकीय सुधारणांचा पुरस्कार करतात तेव्हाही त्यांच्या मागे हीच प्रेरणा असते. लोकशाही किंवा प्रातिनिधिक शासन जेव्हा मुसलमानांच्या हिताचे असते तेव्हाच ते त्याची मागणी करतात. काश्मीरमध्ये मुसलमान बहुसंख्य आणि राजा हिंदू असल्यामुळे तेथे त्यांना राजकीय सुधारणा हव्या असतात. या उलट जेथे हिंदू बहुसंख्य आहेत पण राजा मुसलमान आहे अशा हैदराबाद संस्थानामध्ये अशा सुधारणांना ते विरोध करतात.
या विवेचनाचा आंबेडकरांचा निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहे. मुसलमानांच्या राजकीय आणि सामाजिक स्थितिशीलतेचे एक आणि एकच कारण आहे. मुसलमानांना असे वाटते की हिंदू आणि मुसलमान यांचा लढा कायमचा आहे. हिंदू हे मुसलमानांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहणार, तेव्हा मुसलमानांनी सत्ताधारी वर्ग ही आपली ऐतिहासिक भूमिका पुन्हा अंमलात आणली पाहिजे. या युद्धात जो प्रबळ असेल त्याचा विजय होईल आणि प्राबल्य संपादन करण्यासाठी मुसलमानांनी आपसात ज्यामुळे फूट पडेल अशा सर्व गोष्टी दाबून तरी टाकल्या पाहिजेत किंवा शीतपेटीत ठेवल्या पाहिजेत. आंबेडकर येथेच थांबत नाहीत, तर मुसलमानांच्या या प्रवृत्तींचा हिंदूंवर काय परिणाम होतो तेही सांगतात. तो परिणाम म्हणजे हिंदूंमधील सनातनी प्रवृत्तींना मिळणारे पोषण. मुसलमानांच्या वाढत्या चढाईबरोबर सामाजिक प्रश्नांबद्दलची हिंदू पुढाऱ्यांची आस्था कशी कमी होत गेली हे आंबेडकरांनी दाखविले आहे. केवळ हिंदू विरोध हेच एकमात्र लक्ष्य झाले म्हणजे कशा कृती घडतात याची उदाहरणे आंबेडकरांनी दिली आहेत. एखाद्या धार्मिक क्रियेसाठी गायीचाच बळी दिला पाहिजे असे इस्लामी धर्मशास्त्र सांगत नाही, किंवा कोणताही मुसलमान मक्केला अगर मदिनेला गेल्यावर गोहत्या करणे अवश्य आहे असे समजत नाही. पण भारतात मात्र गायच मारली पाहिजे असा त्याचा आग्रह असतो. 68 दशलक्ष मुसलमानांपैकी फक्त 28 दशलक्ष मुसलमानांची मातृभाषा उर्दू असताना ती सर्व देशाची राष्ट्रभाषा व्हावी असा ते आग्रह धरतात. सर्वसाधारण मुस्लिम प्रवृत्तीच्या बाबतीत जातीवादी मुसलमान आणि राष्ट्रीय मुसलमान असा भेद करण्यास आंबेडकर तयार नाहीत. ते म्हणतात, काँग्रेसचे ध्येय धोरण किंवा भावना यांच्याशी राष्ट्रीय मुसलमान खरेखुरे एकरूप झाले आहेत की नाही, आणि म्हणून ते मुस्लिम लीगच्या अनुयायांपेक्षा स्पष्टपणे वेगळे आहेत की नाही याबद्दल फार शंका आहे. या दोघांमध्ये काहीही फरक नाही. किंबहुना काँग्रेसमधले राष्ट्रीय मुसलमान म्हणजे जातीय मुसलमानांचीच एक सीमेवरची छावणी अर्थात आउटपोस्ट आहे असे अनेक काँग्रेस सदस्यांचे मत असल्याचे ऐकिवात आहे. हे मत अगदीच चुकीचे आहे असे दिसत नाही. या सर्व विवेचनाचा आंबेडकरांनी आपल्या मनाशी काढलेला निष्कर्ष असा आहे की हिंदू आणि मुसलमान कधीही एकरूप होणार नाहीत. ते कधीही एका राष्ट्राचे घटक होऊ शकणार नाहीत. त्यांच्या धर्मश्रद्धा वेगळ्या आहेत, सामाजिक दृष्टिकोन वेगळे आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांची अंतिम साध्ये किंवा भवितव्यता अर्थात डेस्टिनीज वेगवेगळ्या आहेत. ते दोन वेगळे जैविक प्रकार अर्थात स्पेसीज आहेत. 1919 साली खिलाफत चळवळ चालवणाऱ्या मुसलमानांनी अफगाणिस्तानच्या अमीराला भारतावर आक्रमण करण्याचे निमंत्रण दिले होते आणि भारतीय सैन्य मुस्लिम सत्तांच्या विरोधात वापरू दिले जाणार नाही अशी भूमिका लीगने घेतली होती. या घटनाही आंबेडकर लक्षात आणून देतात. ते विचारतात, मुसलमानांनी आत राहून छुपेपणाने शत्रुत्व करण्यापेक्षा बाहेर राहून उघडपणे शत्रुत्व केलेले बरे नाही काय? भारत स्वतंत्र झाला तर त्याचे संरक्षण कसे होईल ही काळजी आंबेडकरांना सतत त्रास देत होती. संरक्षणाच्या प्रश्नाचा विचार न करता नुसत्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाचा विचार करणे ही भारतीयांची सर्वात मूर्खपणाची अर्थात मोस्ट स्टुपिड सवय आहे असेही आंबेडकरांनी सांगून ठेवले आहे. आंबेडकरांच्या या विवेचनाचे एक वैशिष्ट्य लक्षात घेतले पाहिजे. मुसलमानांचा प्रश्न हा ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या धोरणातून निर्माण झाला आहे आणि एकदा ब्रिटिश गेले म्हणजे तो सुटण्याच्या मार्गाला लागेल असा त्या काळचा एक लोकप्रिय सिद्धांत होता. डॉक्टर आंबेडकरांनी तो नाकारला आणि असे दाखवून दिले की या प्रश्नाची मुळे खोल आहेत व ती
भारतीय मुसलमानांच्या संस्कृतीत गुंतलेली आहेत. या सिद्धांतावर प्रत्यक्ष हल्ला करताना ते म्हणतात, ब्रिटिश लोक भेदनीतीचा अवलंब करतात. हे मान्य केले तरी मुळात भेद निर्माण करणारे घटक अस्तित्वात असल्यामुळेच ते धोरण यशस्वी होते, ही गोष्ट त्या सिद्धांताचे पुरस्कर्ते विसरतात. शिवाय हे धोरण इतका काळ यशस्वी होते याचा अर्थ असा भेद निर्माण करणारे घटक हे कायम स्वरूपाचे आणि ज्यांचा कधीही निराश होणार नाही अशा प्रकारचे आहेत, ते तात्पुरते आणि वरवरचे नाहीत. डॉक्टर आंबेडकरांनी केलेले मुस्लिम प्रश्नाचे विवेचन आपण पाहिले आहे. तो प्रश्न ज्यांना त्याची सर्व परिमाणे धरून समग्रपणे कळला आहे अशा फार थोड्या तत्कालीन विचारवंतांमध्ये आंबेडकरांची गणना होईल. रत्नागिरीला स्थानबद्ध असण्याच्या काळात राजकीय विषयांवर मतप्रदर्शन करण्यास बंदी असताना सावरकरांना जे म्हणणे अशक्य होते तेच जणू काही आंबेडकर उद्घोषून सांगत होते. आणि यामागे सावरकरांची प्रेरणा नव्हती, तर स्वयंप्रज्ञेने झालेले देशस्थितीचे आकलन होते. म्हणूनच देशाला गांजणाऱ्या मुस्लिम प्रश्नावरचे उत्तरही त्यांना सरळ दिसत होते, ते म्हणजे हिंदू संघटन. बहिष्कृत भारताच्या 22 एप्रिल 1927च्या अंकातील अग्रलेखात हिंदू धर्मावर आणीबाणीची वेळ आली असल्याचे ते सांगतात. 20 मे 1927च्या अग्रलेखात ते म्हणतात की चालू असलेला वाद हा स्वराज्याचा वाद नसून हिंदू मुसलमानांच्या संस्कृतीचा संग्राम आहे. त्यात अस्पृश्यांची कुमक ही त्यांच्या संख्येच्या मानाने फार महत्त्वाची आहे. आज अस्पृश्य लोक हिंदूंचे हिंदू जर राहिले तर आर्य धर्माची संस्कृती या देशात निभावणार आहे. उलट ते जर हिंदूंचे मुसलमान झाले तर या देशात आर्य संस्कृतीचा पाडाव होऊन यवनी संस्कृतीचे प्राबल्य होणार आहे. 25 डिसेंबर 1927 या दिवशी महाड येथे भरलेल्या सत्याग्रह परिषदेत केलेल्या भाषणामध्ये आंबेडकर म्हणाले की 1789 साली व्हर्साय येथे झालेली फ्रेंच लोकांची सभा ही फ्रेंच लोकांचे संघटन करण्यासाठी बोलावण्यात आली होती. आजची ही सभा हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी बोलावण्यात आली आहे. येथे आंबेडकर हिंदू संघटनाची जबाबदारी स्वतःवर घेत आहेत हे स्पष्ट आहे. वर दिलेल्या उतार्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांची हिंदू संघटनाविषयीची आस्था दिसून येते. असे आंबेडकर पुढे या हिंदू संघटनवादी विचारसरणीपासून पूर्णपणे नाही तरी बऱ्याच अंशी दुरावले. याचे महत्त्वाचे कारण तथाकथित हिंदू संघटकांचा प्रतिगामी सामाजिक दृष्टिकोन हे होय. इथे एवढेच ध्यानात घ्यायचे की मुस्लिम प्रश्नावरील त्या काळचे डॉक्टर आंबेडकरांचे उत्तर हिंदू संघटन हेच होते. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहिण्यास विसरू नका.